वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आहात. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही मस्त नाटक बघितलं, कॉमेडी. काल मला रडवलं. सांगते तुम्हाला, थोडं सुंदर नाटक बघितलं, सगळ्या कलाकारांना भेटलो. सागर कारंडे, भक्ती, अजून काय त्यांचं नाव, आशा, कांचन पवार पगारे, सॉरी कांचन पगारे, ते तू घे नाव. अशा सगळ्या कलाकारांना आम्ही भेटलो. आणि नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो, मार्केट थोडंसं फिरलो. आणि मग वेळ आली श्रावला बॅग घेण्याची. तिच्या डॅडूचं म्हणणं होतं की बॅग तुम्ही दादरला जाऊन घ्या. मी सांगते, ऐक तिच्या डॅडूचं म्हणणं होतं बॅग दादरला घ्या आणि हिला बॅग घ्यायची होती तिथेच. आता त्यांचं म्हणणं काय होतं की जी आपल्याला बॅग तिकडे 100ला भेटेल, उदाहरण सांगते, तीच बॅग आपल्याला दादरला कमी पैशात भेटेल. नाही पण ही अशी रडली. नाही गाईस, बॅग मी ह्यांच्याकडून 1 रुपया पण घेणार नव्हती. मला पैसे भेटले होते ते मी कधीच उडवले असते, पण मी ते सांभाळून ठेवले की नाही बाबा, मला चांगली दुकानातून चांगली बॅग घ्यायची. मी काल रडते की तुमचे पैसे नाही, माझ्या पैशांनी मी घेणार. मी काल कॅश घरी विसरली होती, पण हिने जर ऑनलाईन केलं असतं तर मी कॅश दिली असती. मी रडते हो, तरी पण ऐकत नाही. आधी मी जेव्हा रडायची तेव्हा घ्यायची मला मम्मी, आता घेत नाही. आता मोठी झाली आहे तू, आता काहीतरी वेगळं करावं लागेल. मग शेवटी हे मला बोलले की एक काम कर, हिला दादरला घेऊन जा. आज मी आणलंच तिला दादा, तर दादरला नाही भेटलं तर मी एकटी जाणार बोरिवलीला आणि ती बॅग घेऊन येणार, कारण की माझ्याकडे आहेत पैसे. बघ ना, फोन बघितलं की असली आहे. यार मला, कारण सांगा की मला सांगा, हे योग्य आहे का? योग्य आहे, कारण की मी ते पैसे साठवून ठेवले एका गोष्टीसाठी आणि तीच मला भेटत नाही तर वाईट नाही अगं, वाटणार. तू साठवून ठेवले पण तुझेच पैसे वाचणार होते ना त्यातून. पण मी वाचवायला ठेवलेच नाही, मी त्या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठीच पैसे ठेवले होते. असं नसतं ना. असंच असतं. काय, चला आता आम्ही दादरमध्ये आलोय आणि बाहेर कडाक्याचं ऊन पडलंय आणि सगळे पण धंदे बंद आहेत. बंद आहे. सामान रोड दुकानातूनच घ्यावं. तुम्हाला मी दाखवते रोड कसा चकाचक आहे. हे बघा, पूर्ण रोड अगदी चकाचक. आणि जिकडे धंदे होते तिकडे आजकाल गाड्यांची पार्किंग लागली आहे. बिचाऱ्यांचे सगळे धंदे बंद झालेत. तर चला आता आपण पर्स घेऊया. पर्स नाही, सॉरी, बॅग. पहिले इकडे बघू. एकदम हटके बॅग घेणार आहे. हटके. तुम्ही बघितले काल व्हिडिओमध्ये Same. कशी ही बॅग घेणार आहे. आता आपण ऑलमोस्ट तशीच बॅग घेणार आहोत. पहिले इकडे बघू आमचे संजू भाऊ आहेत का. संजू भाऊ जर असतील तर ठीक, नाही तर आमच्या तिकडे विनोद मामा आहेत. विनोद मामाच्या इथे जाऊन आपण बॅग घेऊ आणि लवकर घरी जाऊ, कारण माझं पाणी येतं 5 वाजता आणि त्याच्या अगोदर मला घरी जायचं. चला आता आपण संजू भाऊकडे जाऊया आणि बघूया ते आहेत की नाही. आमच्या संजू भाऊचा धंदा इकडे नाही लागलेला आहे. कसं लागणार? हा ना, सगळेच बंद आहेत. आता त्यांनी कुठे नवीन चालू केले ते काय मला माहिती नाही. आता मी त्यांना कॉल करून विचारते. पण त्या अगोदर आपण जाऊ इकडे विनोद मामाकडे, त्यांच्याकडे बघू बॅग कशा आहेत. जर तिथे हिला आवडली तर तिथून घेऊ, नाहीतर मग तिकडे निलेश भाऊकडे जाऊया आणि तिथून बॅग घेऊ. चला जाऊया आता विनोद मामाकडे. सो गाईज, फायनली आम्हाला बॅग, आम्ही अजयबाईच्या इथे गेलो, आम्हाला तिथे नाही भेटली. विनोद मामाकडे गेलो, त्यांच्याकडे पण आम्हाला बॅग नाही भेटली. पण फायनली यावाल्या दादाकडे आम्हाला बॅग भेटली. म्हणजे हे पण आमच्या फॅमिलीच आहेत. ते तिकडे आहेत, हे दुसऱ्या गल्लीमध्ये आहेत. खुश. आणि बघा, यांच्याकडे पण खूप साऱ्या व्हेरायटी आहेत बॅगच्या. भरपूर अशा व्हेरायटी आहेत. जर तुम्हाला बॅग हवी असेल तर दादर वेस्टला यांचं शॉप आहे, तुम्ही तिकडे येऊन व्हिजिट करा. आणि सुंदर सुंदर बॅग आहेत, त्या इथून तुम्ही घ्या. खूप छान बॅगचं कलेक्शन आहे यांच्याकडे पण. हँडबॅगपासून ते ऑफिस बॅगपर्यंत क्लच वगैरे सगळे आहेत. फायनली श्राव खुश झाली. हिला तिकडे बॅग भेटली नाही तर ही लिटरली रडायला लागली होती, माहिती आहे. चला, थँक्यू दादा. नक्की नक्की.
सो गाईज चला फायनली बॅग आपल्याला भेटली आहे. आता आपण थंड पिऊया. हिला मी तुला मी बोललेली थंड पाणी पी. तू काय बोलली? तू विनोद मामाकडे काय बोलली? तुला थंड प्यायचंय का? हां मग मामा बोलत होते तू पितेस का? मग मला नको होतं तर मी तुला विचारलं तुला हवंय का. हा आता हवंय. आणि गाईज मध्ये आम्ही मसाले पण घेतलेत. घरी गेल्यावर मी दाखवेल कुठले मसाले घेतलेत ते. आणि नेल वगैरे होते. गाईज रस्ता एकदम खाली आहे. बिचारा एक पण धंदेवाला नाही आहे. गाईज मला वाटलं ही जरा माझ्या दया खायला आणि स्वतः पैसे देईल, पण हिने माझेच पैसे दिले. हां मग मी तू तुझे पैसे घेऊन आलेली ना, मग मी तुझेच पैसे देणार. गाईज हे बघा गणपती. सो गाईज चला आता आपण जरा फ्रूट्स बघू काय भेटले तर घेऊया. श्राव झोपले. गाईज दुपार झाली तरी पण ट्रेनला गर्दी बघा किती आहे. बघा 2:30 वाजले तरी पण गर्दी मात्र तेवढीच आहे. चला हाय गाईज. सो आम्ही आलो आत्ता घरी. बापरे काय ऊन आहे ना बाहेर. ते खिडकी बंद कर ग. पहिले ते खिडकी बंद कर. हां कर खिडकी बंद. काय रिश्वतखोर पोरगी आहे नाही. त्यांची शाळा तर चालू नाही झाली काय? काय माहिती. आलो बाबा घरी. मस्त मी जेवली. अगोदर फ्रेश झाली आणि मग जेवली. आणि इकडे बघा हाय गाईज माझी हालत टाईट झाली आहे. कशाने. कारण की काल पण इतकं चालली, आज पण इतकं चालली. अगं तू आत्ता असं बोलते, उद्या कॉलेजला गेल्यावर कसं करशील. तसं नाही म्हणजे हे सगळं का होतं माहिती आहे. कारण की माझ्या अंगात ताकद नाही. नशीब. ताकद अंगात नाही त्यासाठी हिला काय करावं लागेल. भरपूर खावं लागेल. नाही मग काय नाही. डॉक्टरने मला बोललंय की काय जास्तीत जास्त लिक्विड इंटेक तुझ्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्यूस पी, फ्रूट ज्यूस, अजून कुठलं पण ज्यूस, अगं सूप पी आणि पाणी पी. मला माहिती आहे मी पाणी नाही पीत जास्त, पण तू सूप आणि फ्रूट ज्यूस पण मला देत नाही. अगं तू आधी पाणी तर पी. फ्रूट ज्यूस काय देत तुला मी. फ्रूट्स देत नाही खायला. ज्यूस बोलली तू. लिक्विड इंटेक ती काय बोलली जास्ती तुला खायला नाही होते ना ठीक आहे नको खाऊ, पण तुझ्या अंगात लिक्विड इंटेक खूप जास्त प्रमाणात गेलं पाहिजे. गाईज मी हिला ज्यूस नाही देत पण हिला मी फ्रूट्स खायला देते. तर ही खायला. श्राव अशी मारेल ना. काय झूट बोलतेस मम्मी. मी तुझ्यासाठी सगळे फ्रूट्स आणते घरात. नाही खाते तू? रॅडोला देते तू. हा मग त्यांना तर द्यावंच लागेल ना. मला नाही देत. मला फ्रूट ज्यूस पण देत नाही. मला डॉक्टर बोलली हा ते म्हणजे ते हे आहे जायज आहे की तुझे असतात तुझा पण वेगळा आहे. तर ती मला बोलली की नाही तुला जेवण आता ठीक आहे पण तू ज्यूस सूप आणि तुला जेवण नाही जाते ना नको ज्यूस. फ्रूट ज्यूस पी, सूप पी, व्हेजिटेबल सूप आणि चिकनचा सूप वगैरे पाया सूप आणि पाणी पी. ह्याच्याने पण तुझं रिकव्हरी तुझी चिकनचा पाया सूप नसते. चिकन सूप आणि पाया सूप असं. मग मला जेवण नाही जात ना मी मला बोलतो नको जेव. हा मग बोलणारच ना. डॉक्टर तुला काय बोलली तुला नाही होते ना जेवायला हे तर तू फ्रूट ज्यूस पी किंवा सूप पी. रिपीट नाटकं करते तर मी का नाटकं करू. हा मी नाटकं नाही करत. मला खरंच जेवायला होत नाही. अगं पण कसं असतं ना जेवायला आपल्याला होत नाही ना तर थोडं थोडं खायचं असतं. आत्ता थोडंसं अर्धी चपाती आत्ता खा, परत अर्धी नंतर खा, परत अर्धी नंतर खा. खायला नाही होत म्हणून तर डॉक्टर बोलले ना की लिक्विड इंटेक तू कर. अगं लिक्विड इंटेकनी बॉडीमध्ये ताकद येणार नाही. फक्त नाही पाया सूपनी येणार, चिकन सूपनी येणार, मंचा सूप. हा तुला फक्त चटका पाहिजे खायला. तुला चपाती भाजी नको खायला. गाईज हिला सांगा फ्रूट ज्यूस यायला मला. गाईज हिला फक्त चटका पाहिजे. हिला चपाती भाजी नाही खायला पाहिजे मला अशी. मस्त ना असं चायनीज खावंसं वाटतं. हा हिला बघितलं हिला खाऊ शकत
कचराच खायचं हिला चांगलं जेवण जेवायचंच नाही घरचं. नाही खाऊ शकत ना, मी तेच बोलते ना. मला फ्रूट ज्यूस पण भेटत नाही. मला न्याय पाहिजे. मी जाणार बॉम्बे हाय कोर्टात. हां जा. माझ्या कॉलेजच्या बाजूला. सो गाईज आत्ता आम्ही आलो आहे दादरवरून. तर दाखव ना मला. हां दाखव. आणि एवढी मजा ना तिथे आम्ही. मी दादरला पण रडली, बोरिवलीला पण रडली. ही काल तर रडली, आज पण रडली. काय झालं ना, आम्ही तिकडे अजय भाईच्या इकडे गेलो. मी तिथे शूट घेतलं नाही कारण एवढं गरम होत होतं त्यांच्या फॅक्टरीमध्ये. तर मी काही तिकडे शूट घेतलं नाही. आणि विनोद मामाच्या इकडे आम्ही गेलो तर विनोद मामाची तब्येत एवढी खराब झाली. मला त्यांना बघूनच शॉक लागला की खूप तब्येत त्यांची खराब झाली. त्यांना हार्टचा जरा प्रॉब्लेम झाला होता. हे बघा गाईस, माझी बॅग. ही आम्ही बॅग घेतली आहे तिला. एवढी महागाची बॅग घेतली ना गाईज. एक साईड काढून टाकू. हात. अगं ते त्यातच नसतंच, ते काढून टाकता येतं. त्याच्या आतमध्ये काही नाही आहे. हे मी माझं वॉलेट बनवलं. हां. इतकं मोठं वॉलेट नसतं का? इतकं मोठं नसतं पण बनवलं एकदा. माझं आधार कार्ड वगैरे ठेवायचं. आणि अजून एक आहे गाईज, ही पर्स बॅग तुम्हाला कशी वाटली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इम्पोर्टेड आहे हां, इंडियाची नाही आहे ही बॅग. मला अशा गोष्टी आवडतात त्या इतक्या म्हणजे वेगळ्याच असतात ना. वेगळ्या नाही, सगळ्यात पहिले त्याचे पैसे लय असतात, महागडे असतात भरपूर. मला अशा गोष्टी मी नेहमी माझं नोटीस केलं. मला कपडे पण असे आवडतात ना. आम्हाला मी असली ना, ही असली की आणते मला बरोबर कपडे. मी असले की 100 दुकानं फिरावं लागतात. मग मला जे आवडलं ना तेच घेते. बाकी असं बघायच म्हणजे नखांमुळे मला लावता येतं. ही पण चांगली आहे. हे श्राव आहे तुझं काय खरं सांग. तुला एक साधा बेल्ट नाही लावता येत. काय पोरगी यार तुझी. लानत है मेरे में. बेल्ट बघा कधीपासून बेल्ट लावते ती. नाही होणार, नाही लागणार. तिचे हात पण ते केवढे थरथरतात. याच्यासाठी चपाती भाजीच खायची असते. ज्या कामाला 1 सेकंड लागतो ना त्या कामाला तू 1 मिनटं लावतेस. म्हणजे विचार कर. ठीक आहे ना, कसं आहे नाही चालत आहे. कसं आहे असं ना. अगं ते हे लटकव ना असं पहिले, तोपर्यंत ते पाठीपुढे नंतर करता येतं. हे बघा. एवढीशी अगं ते बेल्ट लांब होतो ना बाई. असं ना. छोटा करते ही अजून. तिने पर्स ना छोटी केली, मोठी करायची तर असं आहे का? असू दे. चालेल चालेल, काय हरकत नाही. नाही, थांब. अगं ठीक आहे. दाखव त्यांना. तुझ्या अंगात एवढी ताकद आहे ना श्रावू. कसं जाणार मी कॉलेजला? ही छोटीच पर्स आहे ॲक्च्युली. अगं ते लांब होतं. हा कर ना मग. हे घे मी तुला. 1 मिनटं थांबा. बघा माझी बॅग गाईस. काय भारी बॅग आहे. मम्मा द ग्रेट ने मेरी बॅग इतकी नाही लांब. ठीक आहे पण. अगं इतकी म्हणजे अजून किती पाहिजे तुला. हां ठीक आहे ठीक आहे. अजून किती पाहिजे. हां बस ठीक. एवढी? हां ठीक आहे. एवढं तर लांब होतो बेल्ट. आणि एक ही बॅग आहे त्याला छोटी. हिला मी माझं वॉलेट बनवणार. मी ही मम्माला देऊन Side टाकणार. pocket. नाही Side हो, bag. ही मम्माला देणार. ठीक आहे. आणि अजून काय आणले. काळा मसाला. हे काय मिरची पावडर. हे आहे मिरची पावडर. मस्त मसाले असतात या दुकानात, तुम्ही पण घ्या. काळा मसाला. हा आहे काळा मसाला. हे आहे धनिया पावडर. आणि ते आहे गरम मसाला. थोडं मी मसाले होते त्यामुळे थोडेसेच आणले, जास्त काय आणले नाही. आणि तिकडे आम्हाला स्टेशनच्या इथे ना
मस्त आम्हाला प्लम दिसले आणि हे काय आहे, फणस. हे बघा फणसाचे गरे होते. तिथून मग आम्ही परत थोडेसे गरे घेतले आणि हे बघा हे आहेत प्लम. हे बघा असं वाटतं ना ॲपल आहेत, पण हे आहेत प्लम. मग खराब नाही आहे. हे बघा एवढे ते पिकलेत ना. तर चला एवढंच आणलं दादरवरून, जास्त काही घेतलं नाही कारण भरपूर ऊन होतं. मी काय अजून जास्त सामान घेतलं नाही. मेन होतं तिची ती बॅग, ती घेतली आणि झालं बाबा ते एकदाचंच. तर चला व्हिडिओला आता एंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.